तर चला सगळ्यांना शुभ सकाळ, शुभ सकाळ, शुभ सकाळ. आता थोडस बोलते मी आणि मग आपण सुरू करू सेशन. की कालचं थोडस शैलजा मॅडमचं बघा तुम्ही, रात्री रेकॉर्डिंगला मला उशीर झाला. बघण्यात नसेल आलं, पण त्यांनी कॉर्डिनेटरचं किंवा जे काही सेशन्स घेतात त्यांचं धन्यवाद दिलेले आहेत आवर्जून. तरी ह्याच्यामध्ये थोडस त्यांचं राहून गेलं होतं, एक दोन नावं, म्हणून मग त्या मला खेद व्यक्त करत होत्या 11:30 वगैरे फोन आमचा झाल्यावर. तर याच्यामध्ये अं, मी म्हंटल राहू दे, समजून घेतात सगळे हे. आणि एवढी नावं घेणं शक्य होत नाही, त्याच्यावरून आमचं थोडी चर्चा चालली. आणि कालचा ओंकाराचा क्लास नीता मॅडम शेगावला गेल्या होत्या, त्यामुळे 3 दिवस त्यांना घेतला. तरी त्यांनी घेतला परवा, तिथूनच घेतला मला वाटतं, शेगावरूनच घेतला. आणि मग काल श्रद्धा मॅडमचं म्हटलं रेकॉर्ड करू आपण, पण ते काय त्यांच्या माईक मध्ये प्रॉब्लेम आले, त्यामुळे खरखर किंवा काय काय झालंच नाही ते सेशन, फक्त प्रार्थनाच झाली. तर ह्याच्यामध्ये अं, मग मी घेतलं तर ते पण नंतर रेकॉर्ड झालं नाही. मी बरंच ओंकाराचे 4 अवस्था, ओम, कुठला लॉंग म्हटल्याने काय फायदे होतात ते सांगितलं. तसंच ह्याच्यामध्ये मध्यमा वैखरी पश्यंती परा, परावाणीतला ओंकार केव्हा आपल्याला ऐकायला येतो, ती सगळ्यात उच्च साधना आहे. ज्या वेळेला अनाहत नाद आपला सुरू होतो ना, त्या अनाहत नादावर जर फोकस केला तर इतकं अप्रतिम ध्यान होतं. तुम्हाला मी सांगते, ज्या वेळेला मी नादावर फोकस करते आणि आजूबाजूला कितीही गोंगाट असू देत, काही असू देत, अजिबात डिस्टर्बन्स येत नाही आणि लगेच डीप मध्ये आपण ध्यानात जातो. इतकं ते अनाहत नादाचं महत्व आहे. सर्वोत्कृष्ट साधना म्हणजे नीता मॅडम नेहमी म्हणतात नादानुसंधान आपल्याला घ्यायचंय त्याच्यावर बरंच. तर हे मी सांगितलं. आणि मार्च महिन्यात सगळ्यांनी ओंकार ध्यान करायचे हे मी सांगितले, कारण मार्च महिना सगळा उलाढालींचा आहे, ऊर्जा पण प्रचंड येणार आहे. जेवढं आपण मार्च मध्ये साधना करणार आहोत, तेवढं वेगळ्या फायद्यांमध्ये आपण जाणार आहोत, अशी ही मार्चची ऊर्जा आहे. म्हणून दुपारचा कार्यक्रमही ठेवलेला नाहीये, ओंकार साधना करायची आहे. जे करत आहेत त्यांनी 4 महिने कंटिन्यू करायची आहे. पण हे काही रेकॉर्ड झालं नाहीये, तर म्हणून मी आता बोलले. तर चला आता वर्टेक्स वॉटर करायचंय सगळ्यांनी मस्त. कारण गार थंडगार पाणी घेतलंय बघा, वाळायुक्त माठातलं पाणी घेतलंय. तर चमचा घ्यायचा आहे, कारण बऱ्याचदा मी सांगितलेलं नाहीये नवीन. हा रुजुता मॅडम, तुम्ही हात वर केलाय, काय बोलायचं असेल तर बोला. तर व्हर्टेक्स वॉटर आपण एक टेक्निक करतो नवीन लोकांसाठी, मी आज दाखवतेय. तर पेलाभर पाणी घ्यायचंय, एक चमचा घ्यायचा आहे. आणि या पाण्याला आपण भोवरा, व्हर्टेक्स म्हणजे काय तर भोवरा, आपण हा भोवरा क्रिएट करायचा आहे पाण्यात. म्हणजे एक ऊर्जा क्रिएट होती पाण्यात. पाण्याचं अणु रेणू स्ट्रक्चर सगळे बदलतात, पाणी हलकं होतं. आता अणु रेणू स्ट्रक्चर सगळे बदलल्यामुळे काय होतं, पाण्याच्या प्रॉपर्टीजच बदलतात. आणि आपण जे काही म्हणू ना, शब्दांना व्हायब्रेशन्स आहेत. काल कोणीतरी म्हटलं होतं मॅडमचं ऐकू न ऐकू ते फायदे होऊन जातात. मृदुला मॅडम मध्ये शेअरिंग मध्ये म्हटलंय त्यांनी, की मॅडमचं काही ऐकायला येऊ देत नको येत, मॅडम काय बोलतात ते इफेक्ट्स येतात. हे आहेत, कारण व्हायब्रेशनला महत्व आहे. आपल्या मनात काय विचार येतोय, आपल्या मनात थॉट काय येतोय, आपण दुसऱ्यांमध्ये तो पेरतोय, दुसऱ्यांच्या इंटेन्शननी बोलतोय, हे होतच. शब्दांना पॉवर केव्हा येत राहते, जेव्हा आपण हायर ऊर्जेत जातो त्यावेळेला आपल्या शब्दांना पॉवर येते. म्हणून आपण काही म्हटलं की लोक ऐकू लागतात. तर हे एक झालं. तसंच काल शैलजा मॅडमनी जो डिस्कशन ग्रुपला व्हिडिओ टाकलाय, त्याच्यामध्ये त्यांनी खूप सुंदर पॉइंट लिहिलेत शैलजा मॅडमनी. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की आपण अनुरे म्हणजे काय लिहिलंय मला तर आठवत नाही त्यांनी, पण त्या व्हिडिओतलं लिहिलं, मी त्याच्या पुढचं सांगितलं. की ह्याच्यामध्ये नुसतं आपण बदलू शकत नाही समोरचं दिसतंय ते, तर पूर्ण अणुरेणू स्ट्रक्चर सगळं बदलू शकतं. मी अनेकदा सांगते, समजा आता हा माऊस आहे, पण माझी जर चेतना हायर लेवलला असेल, माझी जर ऊर्जा हायरला असेल, मला हा जर सोन्याचा माऊस हवा आहे आत्ता या क्षणात, तर मी याच्या सोन्याच्या माऊशी व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी एनर्जी गाठली, माझी चेतना हायर केली, की मला हा गोल्डन माऊस बनणार आहे, बनणार, दिसणार काय व्हॉट एव्हर, बनणार आहे. आणि हा मला दिसणार आहे म्हणजेच क्रिएट करता येणार आहे. ज्ञानेश्वरांनी भिंत तशी चालवली.
ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद तसेच चालवले. आणि आपण जे करतोय ना साधना आपल्याकडे, स्पेशल आपल्या ध्यानामध्ये, ते जे होतीये ती कुंडलिनी जागृत होती. आणि एकदा का कुंडलिनी जागृत झाली की या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. म्हणून ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय जरूर वाचायचा आहे. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात सगळं तुम्हाला कळेल की जे जे आपल्याकडे बघायला मिळत आहेत रिझल्ट आपल्या चक्राध्यानाची. ज्ञानेश्वरींनी महती गायली, आता घ्यायचंच आहे. पण कोणी पुढे येईना. आता शारदा मॅडमला बघू, मी बघते शिबिरात. शारदा मॅडम तुम्ही घेऊन या ज्ञानेश्वरी. 6वा अध्याय आपल्याला वाचायचंय. तर चला व्हर्टेक्स वॉटर करूयात. तर हे पाण्याचे अणु रेणू स्ट्रक्चर बदलतात. आपण त्याला जे काही म्हणतो ते सगळं पाण्यात उतरतं. नुसतं थँक्यू म्हटलं ना तरी या पाण्याचे फोटोग्राफ्स काढलेले आहेत, ते बघा. हे सगळं व्हिडिओ दाखवले. आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र. छोटे छोटे टेक्निक आहेत आपले, पण जादूमय आहेत. तर हे थँक्स म्हटलं तरी पाण्याचं सगळं बदलतं. कृतज्ञता, तोच प्रेम करू लागतो आपल्यावर पाणी. नुसतं थँक्स म्हटलं तरी शरीरातलं सगळं बदलायला लागतं पाणी. 70% पाणीच आहे शरीरात. म्हणून आपण हे अफर्मेशन टेक्निक, व्हर्टेक्स वॉटर टेक्निक, ओंकार ध्यानाला मॅडम मी आठवण केली आहे. नीता मॅडम तुम्ही जरा आठवण करत चला, कारण दरवेळेला नवीन साधक असतात. तर व्हर्टेक्स वॉटर करून ओंकार ध्यान सुद्धा करताना हा ग्लास ठेवायचा आहे. मग हो, ओंकार सांगते. जेव्हा पाण्यात उतरतो ना त्यावेळेला अजून अमृतमय पाणी तयार होतं, कारण ओंकाराचे सगळे व्हायब्रेशन पाण्यात उतरतात. आणि आपल्या साधकांनी बघितले, ज्या वेळेला ओंकाराच्या वेळेला आपण असा ग्लास ठेवतो त्यावेळेला कमळच्या कमळ पाण्यात दिसायला लागतात. वर्टेक्स वॉटर जर केलं तर कमळ उमटतात, बघा तुम्ही, व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर. तर चला वर्टेक्स वॉटर करूया. सगळ्यांनी पाणी घ्या. पाण्याला गोल गोल फिरवायचं आहे. खूप खूप धन्यवाद हे अमृता. धन्यवाद, तू माझ्या जवळ आला, माझ्यासाठी आला, माझी तहान भागवण्यास आला, मला तृप्त करण्यास आला. उलट फिरवायचे आता. माझे सर्व चक्रा तू ओपन केले आहेत. माझे सर्व चक्रा तू बॅलन्स केले आहे. आणि या तुझ्या अमृतमय जलानी, ऊर्जामय जलानी माझे सर्व चक्र ऍक्टिव्हेट झाले आहेत. हे अमृतमय जला धन्यवाद. धन्यवाद. मी आधीच एक ग्लास पाणी पिलीये, तुम्ही पिऊन घ्या. तर इतके अमेझिंग रिझल्ट आपल्याला जे काही आपण पाण्याला म्हणतो अफर्मेशन्स, ते पाण्यात उतरतात. तर आता थोडस आपल्याला चक्राध्यान आपण करत आहोत. मूलाधार चक्रा करायचं आहे. तर थोडस मला काही सांगायचंय, कारण काल अमृता मॅडम जे बोलल्या त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट खूप झाले. आणि नेमकं हेच होतं. नेमकं मी अमृता मॅडमना हेच सांगत असते, आपल्या साधकांपुढे खूप डिफिकल्ट आहे काही वाक्य बोलणं, सत्य काही गोष्टी सांगणं. कारण आपण जर सांगायला गेलो ते निगेटिव्ह डोक्यात पेरून घेतात. त्यामुळे थोडस कसं आहे की बघा तुम्ही, आता ग्रुपवर रिझल्ट चाललेले आहेत. पहिलं एक उदाहरण देते. आता यात व्यक्तिशः काही बोलायचं नाहीये की तुमच्याकडनं ज्या चुका होतात ते कोणाकडनं माझ्याकडनंही होतात, पण आपण कॉन्शियस राहायचंय. आपण कुठं कॉन्शियस राहायचंय यासाठी मी हे सांगत आहे. त्याच्यात काय तुम्हाला पर्सनल टीका असा उद्देश नसतो. तर एक उदाहरण सांगते की आपण जर अनुभव वाचले ना ग्रुपवर, जे 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 अनुभव चालले ते अनुभव वाचले तर सगळं आपल्यात व्हायला लागतं आपोआप. या गोष्टी लक्षात घ्या. कनेक्टेड ग्रुप ऊर्जा तशी आहे. तुम्ही ध्यान करा, अगर नका करू. तुम्हाला उठता नाही आलं तर ध्यान तुम्ही नक्की, बेनिफिट्स जर वाचले आपोआप शरीरात व्हायला लागणार आहे. कारण काल मॅडमनी सांगितलं इंटरनॅशनल 300 लोक, लगेच लोकांना असं वाटलं काही वेगळं काही झालं असेल का. अमृता मॅडमचं माझं डिस्कशन झालं. त्या म्हटल्या मला एकही वाक्य चक्राबद्दल ज्ञानात भर पडलेली नाही. कारण सगळं जे माहिती होतच, आणि तिथे ध्यानही चक्राचं झालं नाही. ही फॅक्ट मी तुम्हाला सांगते. मी त्यांचं रेकॉर्डिंग टाकलं नाही कारण आपण दुसऱ्यांची चर्चा करू नये. पण इथे काय घ्यायचंय बघा, चक्रा ध्यान अजिबात झालेलं नाही. मी म्हटलं बीज अक्षर काय फोकस काहीच नाही. काहीच नाही. कारण जरी काही होतं चक्राचं तरी सुद्धा सांगण्यात आलं चक्रा असं काही नसतंच. आणि काही त्याला ध्यानबिन करायची गरज नाही.
आणि ही फॅक्ट आहे, त्याच्यावरच मी बोलणार आहे. मॅडमना म्हटलं बरोबर आहे, पण ते न लेव्हल प्रमाणे असतं, लेव्हल प्रमाणे सांगावं लागतं. आपण कसं छोट्या बाळाला छान समजून सांगतो की नाही, मग मोठ्या बाळाला वेगळ्या शब्दात वेगळ्या टोन मध्ये सांगतो. काही वेळेला शब्दांनी नाही कळलं तर मारही देतो. तर असं असतं की आपली समोरची क्वालिटी बघून आपल्याला सांगावं लागतं. आता का बरं चक्राला काय करावं लागत नाही, ते थोडं फॅक्ट आहे, थोडं नाही सुद्धा, ते पण सांगते मी. त्यांना असं सांगण्यात आलं काहीच करायची गरज नाही. जेव्हा आपलं काही चक्रा इम्बॅलन्स होतो, शरीर सामर्थ्यवान आहे. जे काही चक्रामध्ये अशुद्धी आहे, क्लीन करायला सामर्थ्यवान आहे, बॅलन्स करायला सामर्थ्य, मग काहीच नाही झालं. नॉर्मल नेहमीसारखं ध्यान झालं. मग हे असं का? तर हे फॅक्ट होती, शरीराची कंडिशन होती, पण आता नाहीये. कारण आता सगळं कलियुगाने शरीराच्या कॅपॅबिलिटीज बिघडवल्यात, प्रोग्राम करून करून बिघडवल्यात. काय 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 आपल्याला केलेलं आहे, आपण केलेलं आहे, ह्याचे सगळे नॉर्मॅलिटीज प्रोड्यूस झालेले आहेत ह्याच्यात. शरीराच्या कॅपॅबिलिटी नाही, म्हणून साधं आपण जर फिरायला कुठं कामाला चाललो तर पॉल्युशनच एवढं आहे वातावरणात. त्या पॉल्युशनची जीवनसत्वाची गरज वाढली. मेथीची गड्डी प्रत्येक एका माणसाने एक गड्डी खाल्ली पाहिजे पालेभाजीची, आपण खातो का? नाही. मग डेफिशियन्सी सगळ्या सगळ्या ॲबिलिटीज नाही राहिल्या शरीराच्या तेवढ्या. पण या ध्यानातून होतात. साधं ध्यान जर तुम्ही केलं, नुसतं ध्यान, यातनं आपोआप मग शरीराच्या या सुरू होतात प्रोसेस. त्यामुळे एवढं सगळं करायची गरज तशी नसते. पण तो ध्यानी साधकांचा ग्रुप होता. आपल्याकडे ध्यानी साधक नाही आहेत, लक्षात घ्या. किती आहेत हाताच्या बोटावर मोजणे आहेत. आत्ताशी तर 2 वर्ष आपण कुठंतरी ध्यान करायला लागलं. आपण एकटं बसलो तर किती वेळ ध्यान होतो. कारण ध्यान जर आपण केलं ना, तर ते आपोआप शरीराच्या कॅपॅबिलिटी जागृत होणार आहे. आपोआप शरीर काय वाटेल ते करून घेणार आहे. तर इथे काय होतं, आपण कुठलं काही ऐकलं ना, आपल्याला जे चालू आहे, आपण जे काही करतो, ते नाही सफिशियंट वाटत. आणि मग पळत्याच्या मागं आपण धावत सुटतो. काय म्हणतो ना, हातचं सोडून पळत्याच्या मागं धावत जाणं. तशी मनाची टेंडन्सी असते, सगळ्यांचीच, मानवाचीच ही टेंडन्सी आहे. तर एक लगेच प्रश्न आला, अमृता मॅडम तुम्ही पण ऐका. 2 क्वेरीज अशा आल्या. एक आलं की माझं मूलाधार चक्र आता इतकं अनबॅलन्स आहे, आणि अमृता मॅडम म्हटल्या खूप काम करावं लागतं मूलाधारावर. आता मी काय करू, आता मी काय करू? मी म्हंटल काय आपण रोज अफर्मेशन घेतो, जरा ऐका ना. ध्यानात काय अफर्मेशन आहे? ध्यानात अफर्मेशन आहे, माझं मूलाधार चक्र स्ट्रॉंग आहे, माझं मूलाधार चक्र भरभक्कम आहे, माझी हाडं स्ट्रॉंग आहेत. मग हे रोज ऐकून काय उपयोग आहे मग? मॅडम खूप चांगल्या कळेनी कळकळीनी सांगत होत्या. ती फॅक्ट पण आहे, मी पण तुम्हाला सांगितलंय की 80% जीवनात प्ले करतं मूलाधार आणि हृदय चक्र. मूलाधारावर जास्त काम करावं लागतं, म्हणून तर आपण 2 आठवडे मूलाधार ठेवले. आणि कुठंही जगाच्या पाठीवर असं चक्रध्यान होत नाही. माहिती असेल, होत असेल तर मला नाही माहिती. ते एकाच वेळेला सगळे चक्रा करतात. कुठं होत असेल मला सांगा, म्हणजे मलाही माहिती कळेल. कुठंही असे एका वेळेला सगळे चक्रा करून घेतात, मी नाही तसं करत. मी 8 8 दिवस सुरुवातीपासून तसंच केलेलं. 49 दिवसाचा प्रोग्राम होता. पहिलं मूलाधार, कारण मी लॉजिकल आहे, मी नाही कॉपी करत, लक्षात घ्या. कारण कॉपी केलं तर रिझल्टच येणार नाहीये. कारण कसं असतं ना, ही जी पुस्तकं लिहिली जातात, उपनिषद म्हणा, पुस्तकं म्हणा, इंटरनेट म्हणा, ते कॉपीच असतं एक दुसऱ्यांचं. कोणी प्रॅक्टिकली म्हणजे अनुभव घेतलेला नसतो. काल त्या मॅडम खूप बोलल्या, एक्सपिरियन्सवर खूप महत्व असतं. E3 सांगितले, त्याच्यावर नाही कोणी चर्चा केली. मग नुसतं चांगलं घेतलं म्हणून काय उपयोग आहे? बोला ना, E3 काय सांगितले, त्याचं काय महत्व पटलं? तर ह्याच्यामध्ये इथे कॉपी वर्क असतं सगळं. पुस्तकं असू देत, इंटरनेट असू देत, युट्यूब असू देत, व्हिडिओ असू देत. युट्यूब मध्ये तर सगळं बऱ्यापैकी चुकीचं 70% असतं. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक एक आठवडा का लॉजिकल मी विचार केला की मूलाधार झालं की वरचं होणारच आहे. मूलाधार झालं की मणिपूर होणार आहे. बघा, मूलाधार मणिपूरचाही संबंध आहे. ऊर्जा कशा वाहतात ते पण मला माहितीये, पण मी बोलत नाही सगळं.
मग ह्याच्यामध्ये आणि तसंही मूलाधार खालचं आहे आणि म्हणून ऊर्जा कुंडलिनी खालून वर जाते. त्यामुळे एक खालचं चक्र महत्वाचं झालं की वर ऊर्जा मिळून अलाइनमेंट सुरू होणार आहे चक्रांची. एक चक्र हल्लं, एक चक्र जागेवर आलं, एक चक्र हरवणेच तर दुसऱ्यांना पण करणार आहे. म्हणून आपण नेहमी आधी हे करतो 8 दिवस म्हणा, असं कुठं नाही होत. मला वेड्यात काढलं काही लोकांनी. मग चक्र ध्यानाचं आलं ना, बरेच सगळ्यांनी ज्ञान पाजळायला सुरुवात केली. काय 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 काय. मी म्हटलं करा मग तुम्ही, मला माझं हे अशा पद्धतीने वाटतंय जमतंय तर करा. म्युझिकवर नाही किती टीका झाली होती. आज जगाच्या पाठीवरचे मोठे मोठे ऑथर, वर्ल्ड फेमस ऑथर म्युझिकचं महत्व सांगतात. तेच सांगते मी तुम्हाला आता चक्राचं काय हे सगळं वापरलं तेही सांगते. तर या गोष्टी लक्षात घ्यायच्या. मग निगेटिव्ह वाक्य डोक्यात ठेवायची नाही. जास्त तयारी करावी लागती म्हणजे मला जास्त ध्यान करायचं, मला जास्त चक्रध्यान करायचं. चक्रध्यान केलं नाही तरी चालेल, नुसतं ध्यान केल्याने सगळं होणार आहे. तर ह्याच्यामध्ये काय असतं की चक्रांबद्दल 3 कन्सेप्ट नेहमी लक्षात ठेवायचे. पहिला कन्सेप्ट चक्रा ओपनिंग. चक्रा ओपन केला पाहिजे पहिला. आता ओपन म्हणजे काय, तर समजा आता हे बघा, मी काय घेऊ तुम्हाला समजून सांगायला. इथे काय आहे, बरं मोबाईलच घेते. हे मोबाईल आहे. आता समजा चक्र मी तुम्हाला सांगितलं की गोलाकारही नसतो, फक्त तो ऊर्जा आणतो वातावरणात. आता ब्रह्मांडात मी हे माझ्या विशुद्धीने सांगते, नाही तर हृदयाने सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता बघा, हृदय चक्र काय करतो, इथनं घेतो ऊर्जा, इथनं घेतो, इथनं घेतो. पहिल्यांदा चक्र पुढं नाहीच आहे, चक्र पाठीच्या कण्याच्या मागच्या बाजूला आहेत, शरीरापासून वेगळी आहेत. फिजिकल तिथे काहीच नाहीये, चक्र असं काहीच नाहीये, फिजिकल काही नाहीये. पण ऊर्जामय प्राणमय ऊर्जा स्तरावर आहेच आहे ना. अहो सगळ्या वेदांनी उपनिषदांनी सगळं हे चक्रा, चक्र म्हणजे आपली ट्रू स्पिरिच्युअलिटी लक्षात घ्या. चक्र म्हणजे हायर आध्यात्मिक नॉलेज. सगळ्या जगाच्या पाठीवर बऱ्याच बऱ्याच विधीमध्ये चायनीज आपण जे काय म्हणतो, अॅक्युप्रेशर काय म्हणतो, ची ऊर्जा काय म्हणतो, हे सगळं चक्रांवर आहे साईज. आणि जिथे चक्रांवर पथी आहेत ट्रीटमेंट देणाऱ्या, तिथे रिझल्ट तुमच्या स्वभाव गुणधर्मात त्या ऊर्जा लेवलला करण्यात येतो. वहिले ॲलोपॅथी हे वगैरे कुठंही ती ऍक्ट करत नाही. तर हे जे आहे तर आता इकडनं ऊर्जा आणतो, इकडनं ऊर्जा आणतो, इकडनं ऊर्जा आणतो, इकडनं ऊर्जा आणतो. आता ही ऊर्जा काय होते, हा घेतो चक्रा आणि सगळ्या हृदयाच्या आजूबाजू त्या त्या ऑर्गन्स त्याचं काय काय कार्य तिकडं ते खेळवतो ऊर्जा, ऊर्जा मेलेअरला. आता ऊर्जा मेलेअर किती इंच दूर असतो किंवा आत असतो, आत असतो ना, तो आतात असतो तो, आपण बाहेर म्हणतो तरी आतात समजण्यासाठी एक शरीराच्या बाहेर. तर हे सुद्धा बघायचं. मग आता काय चक्र ओपनिंग म्हणजे काय, समजा इथलं काहीतरी ब्लॉक आहे, इथलं काहीतरी ब्लॉक आहे, म्हणजे इकडनं ऊर्जाच येत नाही, इकडनं जातच नाहीये. म्हणजे माझ्या या समजा आता मी बोलत नाही पण माझी इकडं जात तिकडं नाही जात, उगाच कशाला स्टेटमेंट टाकायचे. चक्राची ऊर्जा इकडच्या ऑर्गनला, तिकडच्या ऑर्गनला, इकडच्या ऑर्गनला जातच नाहीये. मग गुडघा दुखणार आहे, मग मांड्या दुखणार आहेत, मग पावलांना काही होणार आहे, मग बोटाला काही होणार आहे, मग आपल्या म्हणजे मुलाधाराचं सांगतेय मी, मग आपल्या ऑर्गन्सला काही होणार आहे, सेक्स्युअल ऑर्गन्सला, जननेंद्रियाला होणार आहे, मग दाताला होणार आहे, कारण मुलाधार म्हणजे दात पण कनेक्शन आहे. मग कांतीवर काहीतरी होणार आहे, मग त्वचेचे रोग होणार आहेत. होणारच आहे मुलाधारात प्रॉब्लेम, गंदगी म्हणजे त्वचेवर प्रॉब्लेम. मग हे सगळं का होतं, तर मेन आणि मेन रिझन ब्लॉकेजेस, ऊर्जा लेवलला ब्लॉकेजेस, प्राणमय लेअर पर्यंत आपण जात नाही. मग ह्याला आधी ओपन करा लागतं, या चॅनलला ओपन. अरे इथे ब्लॉक आहे, ओपन करा. ओपन करा म्हणजे हा ऊर्जा इथून घेणार, इकडनं पास करणार, घेणार, पास करणार. चला इथला एक काही चॅनल आहे, ओपन करा. चक्रा ओपनिंग आधी करावं लागतं. हे चक्रा ओपनिंग ध्यानातल्या काही टेक्निक्सनी होतं, फोकस करून. मग मी ज्या वेळेला नुसतं मेडिटेशन म्हणते, मग मुलाधारावर नुसतं फोकस करा, जागेवर, जागेवर फोकस करा, जागेवर फोकस केलं, लाल रंग फोकस केला, हे होतं ओपनिंग साठी. मग लक्षात घ्या, चक्र ओपनिंग वेगळ्या वेगळ्या हेनी होतं, हा सगळा अभ्यास करून हे व्हिडिओ झालेले. मग आता दुसरं प्रकार येतो की चक्र बॅलन्सिंग. मग चक्र बॅलन्स म्हणजे काय, चक्र अलाइनमेंट म्हणजे काय, तर आता माझा हा मूलाधार चक्र आहे, त्याच्यावरती माझा
स्वादिष्टान आहे, त्याच्यावरती मणिपूर आहे. हे सगळे 7 तर धरा पुष्कळ चक्र आहेत. हे सगळे चक्र अलाईन झाले पाहिजे, म्हणजे हार्मोनाइज झाले पाहिजे. एक कारण हा बघा, ही जी मूलाधाराची ऊर्जा आहे ती माझ्या स्वादिष्टानला, मणिपूरला ऍक्च्युली जाते. माझ्या गेली नाही पाहिजे का त्या चक्राकडे? एका चक्रामुळं जो दुसऱ्या चक्राला ऊर्जा देतोय, ज्याचं ऊर्जा दहनाचं कम्युनिकेशनचं कनेक्शन आहे, तिथून ऊर्जा गेली नाही पाहिजे का? साधं समजायला सोपं असं लक्षात घ्या. मूलाधाराच्या वरती स्वादिष्टान आहे, स्वादिष्टांच्या वरती मणिपूर आहे. ह्या ऊर्जा खालून होत आहेत ना फ्लो. मग ही ऊर्जा एकमेकांना अलाईन नको का व्हायला? नाही तर हा देतोय मूलाधारण, स्वादिष्टान इकडच आहे. स्वादिष्टानाचं सगळं ऍक्टिव्हेशन काय, आपण जे फंक्शनिंग इकडंच सरकलंय. जाणार आहे का ही ऊर्जा अशी? या सगळ्या अलाईन झाल्या पाहिजे, चक्र अलाईन झाले पाहिजे, चक्र बॅलन्स झाले पाहिजे, हार्मोनाइज झाले पाहिजे. लक्षात घ्या. मग हार्मोनाइज म्हणजे अजून एक कन्सेप्ट येतो. बॅलन्स म्हणजे कन्सेप्ट आपण चालवलाच आहे. बॅलन्स म्हणजे माझं अंडर पण नको, ओव्हर पण नको. जसं फंक्शनिंग, जेवढी ऊर्जा माझ्या शरीराला हवी तेवढी ऊर्जा ती झाली पाहिजे. समजा आता माझं शरीर एवढं आहे आणि माझी चक्र मूलाधार थोडीच ऊर्जा तयार करते, थोडीच एवढी 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 जाते. काय उपयोग आहे? बॅलन्स नको का? शरीराला जेवढी ऊर्जा लागते तेवढी नको का ऊर्जा? ऍक्च्युली शरीर जेव्हा जास्त असतं ना, त्यावेळेला ऊर्जा जास्तही असते आणि कमीही असते, दोन्ही गोष्टी असतात. लक्षात घ्या. तर ऊर्जा सुद्धा डेसिपिएशन व्हायला लागते. आता आपण जर पिरामिड मध्ये बसलो ना, तुम्हाला टाकले झेरॉक्स मी तिथे ध्यान ग्रुपवरच टाकले बघा, एक पान 30 सेकंदात हायर होती ऊर्जा. मग डेसिपिएट नाही झाले की मग डोकं जड होईल, हे होईल, हे होईल, काय होईल? एवढं हायर पिरामिड मध्ये गोष्टी होतात. मग शरीराची कॅपेबिलिटी आहे का तेवढी ऊर्जा घ्यायची? म्हणून तर झोपावं लागतं पिरामिड मध्ये गेल्यावर. अंग जड होतं. घरी जाऊन मी तुम्हाला सांगते 8 दिवस काही करू नका त्यासाठी. कारण जे काही इथे घेऊन आलोय त्या सगळ्या प्रोसेस होऊ देत. तर इथे अलाइनमेंट, हार्मोनाइज करणं, बॅलन्स करणं 3 सेकंद. 3 आहे का बघा, मी ते 30 सेकंद वाचलं. माझं काही चष्मा असेल नसेल. शैलजा नंतर 3 सेकंदात होतं. मग तर अजून हा मिरॅकल आहे. मी 30 वाचले. तर इथे मग काय होतं, आपल्याला बॅलन्स करावा लागतो. म्हणजे आपण रोज बघतोच आहोत, हार्मोनाइज करावा लागतो आणि अलाइन करावा लागतो. म्हणजे किती चक्राला आपल्याला पहिल्यांदा ओपनिंग आणि नंतर अलाइनमेंट किंवा बॅलन्सिंग म्हणा. आता तिसरं करावं लागतं, तर ऍक्टिव्हेट करावं लागतं. बऱ्याचदा मी वेगळे वेगळे शब्द वापरते. आणि ऍक्टिव्हेशन म्हणजे हायर लेवल. आता हे बॅलन्सिंग, हार्मोनायझिंग कशामुळे होतं? साऊंड वेव्हनी होतं. तुम्ही नुसतं गप्प बसा, अजिबात हार्मोनायझिंग होणार नाहीये. आणि म्हणून म्युझिक, साऊंड वेव्ह, अफर्मेशन्स तिथे वापरलेले आहेत. तर अफर्मेशन्स वापरल्यामुळे साऊंड वेव्ह क्रिएट झाल्यात. म्युझिकनी पण साऊंड वेव्ह क्रिएट झाल्या आणि म्हणून ते शिफ्टिंग होऊन अलाइन होतं. लक्षात घ्या. जे तुम्हाला व्हायब्रेशन्स टन 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 टन, आज बघा तुम्ही ऑब्झर्व करा, टन 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 म्युझिक बघा, ते उडायलाच लागतं चक्क. असं 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 होतं तुमचं. ह्यानी काय होतं, तो चक्र असा 30 सेकंद. हा, अमृता मॅडम 30 सेकंद म्हणतात. तर असं असं बघा, ते म्युझिक आहे बघा. किती मी खूप म्युझिक टेस्ट करून मी स्वतः माझ्या ह्याच्यावर काय इफेक्ट येत आहेत ते बघून सिलेक्ट केलेत म्युझिक. तर हे असं 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 त्या म्युझिकला होतं, टन 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 टन. मग ह्याच्यामुळे साऊंड वेव्हनी जे काही व्हायब्रेशन्स होतात बघा ना, असं व्हायब्रेट 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 होतं, अलाईन व्हायला लागतं ते. जसं चाळणी आपण चालतो ना तसं. नाही घेतले साऊंड वेव्ह तर ह्या गोष्टी होणार नाहीयेत. लक्षात घ्या. तुम्हाला ओपनिंग होईल, तुमचं अलाइनमेंट नाही होणार. पण ध्यानाच्या उच्च अवस्थेत थोडं जायला लागलं की मग ती आपली शरीर शक्ती, जागृती जी काय होते ती अलाइनमेंट पण करणार आहे. म्हणजे स्पेशल काही करायला नको आहे. पण ह्याला किती वर्ष लागतील हो असं करत ध्यानधारणा केली तर? म्हणून तर लोक 5-5, 10-10 वर्ष करतात, त्यांना कुठं रिझल्ट आले. आपल्याकडे पहिल्यांदाच चक्रध्यान जॉईन केलं, सिन्सिअरली केलं की यायला लागतात रिझल्ट. यामुळे येत आहेत. लक्षात घ्या. हा सखोल अभ्यास केलाय मी आणि सगळ्या कॉपी वर्कला बाजूला ठेवलेले. कॉपी नाहीये, म्हणून हे होऊ शकतं. हे रिसर्च, इनोव्हेशन, रिसर्च माइंड असावं लागतं त्याला.
अनालिटिकल माइंड असावं लागतं, लॉजिकल माइंड असावं लागतं. आणि ब्रह्मांडीय ऊर्जेच्या इन्स्टिंक्ट आहेतच, करून घेते ना ती धडाधडा. मी नुसतं असं मला असं वाटायचं नाही या टाईपचं म्युझिक असावं, मला यायचं एक 10 मिनिटात सर्च केल्यावर. मी सुद्धा आश्चर्यचकित व्हायचे, अरे माझ्या मनात काही देऊन होती, मला जे बीट्स हवे होते ते आले की लगेच 5-10 मिनिटात सर्च केल्यावर. पीएचडी ला माझा हात गरगर गरगर फिरत होता माझ्या सॉफ्टवेअरवरनं. 2.5 वर्षात माझं पीएचडीचं काम झालंय, नोकरी करून, घरातली कामं करून, माझ्या मिस्टरांचे ट्रान्सफर असायची, हर्षलचं सगळं मी करायची. हे का झालं तर हे ब्रह्मांडीय ऊर्जेलाही कनेक्शन असावं लागतं ना, तुम्हाला एवढं अद्भुत काही करायचं असेल तर. आता हे हार्मोनाइज होतंय, बॅलन्स होतंय, अलाइनमेंट होतंय, कळलं. आणि हे एकमेकांच्या खाली पण येतंय, या ज्या व्हायब्रेशन्स आपल्या होतात ना त्यामुळे. आता तिसरं ऍक्टिव्हेशन. ऍक्टिव्हेशन मात्र म्हणजे हायर आध्यात्मिक लेवल आहे. ठीक आहे, माझा चक्र ओपन झाला, माझं ऊर्जेचं दहनवहन झालं, माझं दुखणं खुपणं थांबलं, माझं अलाइनमेंट झालं. आता एक चक्र, दुसरं चक्र, तिसरं चक्र खूप हार्मोनाइज होऊन एक संद हार्मोनियसली काम सुरू झाली आता या सप्तचक्रांची. कोणी कोणाला ऊर्जा पवरवायची, कोणी कोणाला काय संदेश वन करायचे, सगळं सुंदर झालं. आता मला उच्च आध्यात्मिक लेवलला जायचंय, तर मला चक्र ऍक्टिव्हेट करावे लागतात. म्हणजे काय, तर ऍक्टिव्हेट म्हणजे प्रत्येक चक्राचा गुण माझ्यात यावा लागतो. आपण म्हणतो ना, आता हृदयाचे गुण विकसित झाले की मी असेंड होणार, हृदयाचे गुण मी विकसित झाले, 6 गुण. कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड, अप्रिसिएशन. करतो का आपण कौतुक कोणाचं? आपण किती थंब देतो, किती लाईक देतो, आपण कोणाला ग्रुपवर सुद्धा हिला मेसेजला लाईक देतो, तिला नाही देत, तिला देतो. कितीतरी जण असं करतात. आपण देतो का एक तरी थंब, आपण देतो का एक तरी लाईक? ह्या गोष्टी बघा, व्हिडिओ खाली आपण देतो का कमेंट, आपण किती अप्रिसिएशन करतो आपलं सुद्धा, स्वतःच सुद्धा, दुसऱ्याचं सुद्धा. तर हे जे हृदयाचे 6 गुण विकसित करून आपण असेंड होणार आहे, तसंच प्रत्येक चक्राचे गुण विकसित व्हावे लागतात. याला ऍक्टिव्हेशन म्हणतात. नुसती ऊर्जा खेळून उपयोग नाही, नुसतं एक संध काम करून उपयोग नाही, तर प्रत्येक चक्रात जन्माचा सगळा कचरा साठलाय. नुसतं चक्र नाही येते, नुसतं एनर्जी घेणं सोडणं नाही येते. अनेक जन्म मी काढले, बेडकाच्या जन्मात काढले, वनस्पतीच्या, डोंगराच्या, कसल्या कसल्या, म्हणजे चेतना माझ्या किंवा जन्म म्हणा, हे सगळं स्टोअर झालंय त्या त्या चक्रात. मग मूलाधार चक्राचे गुण म्हणजे सिक्युरिटी आणि स्टॅबिलिटी आपण बघितलं, जीवनाबद्दलची सिक्युरिटी, जीवनाबद्दलची स्टॅबिलिटी. तर हे मी काय काय केले अनेक जन्मात. समजा मी मासा होते, मला काय काय भीतीचे क्षण आले, मला काय काय गुण गिळायला आलं, काय झालं, मी काय काय केलं, मी कोणाला गिळलं, काय केलं, मी कोणाला जी भीती दिली आहे ना. समजा आपण आता झुरळ मारतो, तो झुरळ बिचारा विनाकारण आपण मारतो, दिसला तर आपल्याला सवयच असते. मग त्या झुरळाचे सगळे व्हायब्रेशन घेतले नाहीत का आपण? नॉनव्हेज खातो ते सगळे व्हायब्रेशन नाही का पोटात घालत आपण? हे सगळं त्या चक्रांवर साठलेलं असतं. आणि तुम्ही जे आता शिवसरोदयचे नियम पाळता ना, मला रेट कमी करून मिळावा, माझं हे कामाला हो म्हणावं, ह्यानी ते सगळं साठणार आहे. आपला जो सोल आहे तो खूप कॉन्शियस असतो. नुसतं एक भीतीचं मनात आणा, चक्र बॅलन्स किती ढासळतोय बघा. आता आहे सगळं शिकवलेलं आहे. काय डिस्टर्ब झालं, भांडण झालं, मुलगा बोलला, मी तुम्हाला सांगितलं की आपलं चक्र बॅलन्स लगेच इकडं हे होतो. दरवेळेला 100% दाखवणारा 90 वर जातो. इतकं क्षणात होतं, आपण लावूनही नाही घेत, आपल्याला मनालाही नाही होत. पण जसं मी म्हणते की शब्द बोललाय तुम्ही ऐका, नका ऐका, परिणाम होणार, तसंच या गोष्टी आहेत. तो बोललाय ना, आपल्याला वाईट वाटू न वाटू आपण मनाला लावून घेऊ, तो बॅलन्स चक्रा ढासळणारच आहे. करून बघा प्रयोग आज तुम्ही. म्हणून तो सारखा बॅलन्स ढासळतोय. 100चा सारखा 90ला जातोय, 90चा 80ला जातोय. अप अँड डाऊन, अप अँड डाऊन. मग इथे हे स्टेबिलिटी, सिक्युरिटी अनेक जन्मांच्या इथे साठवल्यात, प्रत्येक चक्रावर हे कोरल्यात आपल्या सगळ्या. मग इथे ऍक्टिव्हेशन म्हणजे या गुणांना हात घालावा लागतो. मग मला स्टॅबिलिटी वाटते जीवनामध्ये, मला सिक्युअर्ड वाटते. आता जे मला वाटतं की काय झालं, पूर आला, हे आलं, ते आलं, भीतीच नाहीशी होते. ये बाबा, काय करायचं ते कर.
स्टेबल आहे मी, स्टेबल जीवनात स्टेबल आहे. मी काय इथे ज्ञान घेते, मी काय इथे ध्यान करते, आय एम स्टेबल. मी पळत नाही इकडं तिकडं तिकडं, इकडं काय झालं असेल, तिकडं काय झालं असेल, या रिट्रीटला झाला, तिकडे जा. हे सुद्धा आध्यात्मिक हे आहे, लक्षात घ्या. सॅटिस्फाईड नाही आहात तुम्ही. जोपर्यंत आपण जे करतोय त्याच्यावर भरोसा नसेल तर दुसरा काही करणार नाही, आणि आपणच आपल्यामध्ये अवस्थता निर्माण करतोय. आपण स्टेबल नाही, आपण जे करतोय ते आपल्याला सगळं पूर्ण करणारे परिपूर्ण, आणि नाहीच तो इफेक्ट येणार. कारण एक दोन मॅडम, निकालचा एक प्रश्न पण त्याला अनुसरून मी बोलतीये, त्या मॅडम म्हटल्या वाईट वाटून घ्यायचं नाही पर्सनली, त्या मॅडम मला पर्सनल मेसेज, ते पण बघा, रात्री मी वाचला, केव्हा पाठवला बघितलं नाही. माझे हे असं झालंय तसं झालंय, माझे दोन आता हाडांसाठी मी अजून काही काही करू, दोन हातांसाठी. अरे हे काही विचारणं झालं का? 1-1.5 वर्षाचे पाय दुखण्याचं त्या नवीन मॅडम आहेत, कितीतरी दुसऱ्या ठिकाणी ध्यान करून आल्या, त्या ग्रुपवर सांगतायत मी पहिल्यांदाच इथे करतेय, पहिल्याच दिवसात माझे 50% पाय कमी आले, रोज कमी होत गेले. हे रिझल्ट आहेत. आणि तरी आपण विचारतोय असं मॅडमना पर्सनल क्लिप टाकून, किंवा व्हॉट एव्हर काय काय. म्हणजे काल जे ऐकलं ना, इकडं हे झालं, तिकडनं सगळं बिथरलं गेलंय. तिकडं काय झालं असेल, तिकडं काय झालं असेल, नॅशनल लेवलला 300 लोक, पुण्यात झालं, मला नाही मिळालं, काय झालं असेल. मग अजून मला काय केलं पाहिजे? ह्या अवस्थेत आपण जातो, काही असू देत, कोणाचं आहे, तुमचं आहे, माझं आहे. या आपल्याला बंद केल्या पाहिजे. पहिल्यांदा आपण जे करतोय पूर्ण फोकस, पूर्ण व्हॅल्यू दिली तर इथे आपल्याला सगळं मिळणार आहे. मी त्यांना मेसेज टाकला, काही करायची गरज नाही, जे होतंय ते सगळं व्यवस्थित करणार आहे आणि होणार आहे, लक्षात घ्या. अहो इथे 1 किलो वजन कमी झालंय जयश्री मॅडमचं 4 दिवसात. तिथे विचारतीये तुम्ही काय डाएट करताय का, कदाचित ज्यूस बीस सॅलड चालले तेच खाल्लं असेल. माझे प्रश्न बघा, मी लगेच हे नाही होत. मला कोणी तुम्ही वाह वाह केली तर मला नाही, मी आधी व्हेरीफाय करते. परत त्या म्हटल्या नाही काय नाही केलं डाएट. परत दुसरा मी प्रश्न विचारलाय, तूप घालताय का नाभीत? हो. त्याचा तो रिझल्ट आहे, त्याचा रिझल्ट आहे, ध्यानाचा रिझल्ट आहे, कंबाईन केलंय. म्हणून तुम्हाला तेही सांगितले, जे जे तुमचे त्वचेचे रोग आहेत. आता एक मॅडम म्हटले माझं क्रीम लावणं चाललंय, मी त्यांना परत मेसेज पाठवला, 2 दिवस लावून नका, बघू काय होतंय, तुपाने बघू काय होतं. तर या गोष्टी ज्या आहेत, आपल्या गाईच्या तुपात हजारो शक्ती आहेत. आणि या गाईचं तूप आपण नाभीत टाकलं तर 72,000 नाड्यातून खळखळणार आहे. आपण ही सगळीची ऊर्जा खेळवतोय चक्रध्यानातून, आणि ते वंगण आणि ही ऊर्जा नक्की स्किनला छान करणार आहे. तर हे थोडस आपल्याला पाळलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. आणि मग चक्र ऍक्टिव्हेट कशाने होतं, मी तुम्हाला आता बॅलन्सिंग सांगितलं, ओपनिंग सांगितलं, हार्मोनायझेशन, अलाइनमेंट सांगितली. चक्र ऍक्टिव्हेशन होतं ध्यानातल्या डीप उच्च अवस्थेनी. मग ह्याच्यामध्ये इंटेन्सिव्ह काहीतरी करावं लागतं, इंटेन्सिव्ह फिलिंग जनरेट करावे लागतात. म्हणून इंटेन्सिव्ह म्युझिक तिथे घातले ऍक्टिव्हेशन साठी. इंटेन्सिव्ह सगळं, म्हणजे तुम्हाला जो काही व्हॉल्यूम वाटत होता किंवा वाटत आहे ना, तसं काही नाहीये तिथे, लक्षात घ्या. त्या त्या ह्याला जावंच लागतं. मग तिथे त्या ऍक्टिव्हेशन मध्ये काय होतं तर डीप चक्रावर परिणाम सुरू व्हायला लागतो, चक्राचे गुण त्याला साध्य होतात. म्हणून तर मग मनी अट्रॅक्ट व्हायला लागलाय ना. किती जणांचा मनी अट्रॅक्ट झालाय, वाचा जरा ग्रुपवर. ग्रुपवर तुम्ही नुसतं वाचलं तरी तुमच्यात ते निर्माण होणार आहे. म्हणून मग ते ओंकार ध्यानात मी ग्रुप एनर्जीचं थोडं बोललीये, ते पण ऐका, ओंकार ध्यानाचं कालचं रेकॉर्डिंग. क्लास घेतलंय, निम्म ते नाही आलेलं. तर याच्यामध्ये हे ऍक्टिव्हेशन त्यामुळे होतंय की ज्या इंटेन्सिव्ह टेक्निक्स त्याच्यात टाकलेल्या आहेत. मग त्याच्यात वॉटर थेरपी आहे इंटेन्सिव्ह ह्याच्यात, की वॉटर म्हणजे पाणी, म्हणजे पाणीच आहे ना सगळं आपल्या शरीरात. आणि पाणी इतकं प्रभावी टेक्निक आहे की ज्याचा म्हणजे ज्या प्रभाव जो आहे तो पाण्यातनं सगळ्यात जास्त होणार आहे. कारण लिक्विड आहे, शरीरात सर्व ठिकाणी पोहोचतो तो. तसं अन्नातून सुद्धा खूप फरक पडणार आहे. मग याला अफर्मेशन देतो ना, तसंच तिथे वॉटर थेरपी टाकलेली आहे.
की पाण्याला आपण बोलतोय नकशी शांत, पाण्याच्या डबडब्यात मी दुमतीये. म्हणजे पाण्याला सगळं तिथे केलंय. तो पाणी सगळं निर्माण करणार आहे शरीराच्या बाजूला आणि आतमध्ये सुद्धा त्वचेतून घेऊन. आणि हे का तर शरीराच्या बाहेरच ऊर्जा हे आहेत. लक्षात घ्या. म्हणजे आपण ज्या वेळेला टब मध्ये जातो, वॉटर थेरपी आहे, गार पाण्याचे टब, गरम पाण्याचे टब, आणि मग हे जे वॉटर आहे ना, त्या ऊर्जा लेअरला क्लीन्स तर पहिल्यांदा करणार आहे वॉटर. इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग. तिथे म्हणाल पाण्यात कुठं बसतो, अहो बसतो आपण तिथे. त्या अवस्थेला बसतो आपण, धबधब्यात बसतो, आपण शॉवर घेतो, होतंय ते सगळं. मी जसं ध्यानाची गोळी म्हटली तशी आंघोळीची गोळी होते. आंघोळ तिथे ऊर्जा लेअरला पाणी सगळं साफ करतो, क्लीन्स करतो. म्हणून तर काय बघता तुम्ही, युरिनच्या अवस्था येलो पासून क्लीन पर्यंत जातात. तर हे अभ्यास पूर्ण लॉजिकली सगळं डिझाईन केलंय. आणि इथे चक्र ऍक्टिव्हेट सुद्धा होतात. मुलाधाराचं मनी अट्रॅक्ट होणं, हे रिझल्ट सुद्धा 4 दिवसात आलेत की हो. तुम्हाला काही योगायोग वाटतं का 4 व्यक्तींनी लिहिले म्हणून? आणि ते जर व्यवस्थित ग्रुप वाचण्याला वेळ दिला, तुमच्या स्पंदन लिहिण्याला वेळ दिला, तर सगळ्यांनाच हे मॅजिक घडणार आहे. 4 लोकांना नाही, सगळ्यांनाच. आणि पहिलं तृप्ती. आता तिकडचे विचार बंद करायचे, इकडचे विचार बंद करायचे. इथे करायचंय ना आपल्याला 11 एप्रिल, फोकस 11 एप्रिल पर्यंत. ठीक आहे, हे आवडत नाही, म्युझिक कर्कश वाटतंय, बंद करा, नुसतं बसा, काही हरकत नाहीये. या वेळेत इथे नुसतं ऑनलाईन मध्ये बसा, व्हॉइसच ठेवू नका, ऐकूच नका, काय बसा ना. व्हायब्रेशन करणार आहेत काम, कारण कनेक्शन तुम्ही ऑनलाईन करणार आहात. असं काही नाही बळजबरीने केलंच पाहिजे, नाही आवडत नका करू. पण इकडं तिकडं 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 इकडं जायचं बंद करा. खूप मी तुम्हाला सांगते, स्पिरिच्युअल इगो पण खूप असतात. स्पिरिच्युअल भटकणं सुद्धा खूप होतं आपलं वनवन. आणि हे सगळं पुस्तकात लिहिले. आता ते पुस्तकं घ्यायची छोटी छोटी छोटी. ते पण खूप सांगतात की ते पण खूप भटकले स्पिरिच्युअलिटीसाठी, इकडे गेले तिकडे गेले तिकडे गेले. आणि मग भटकून भटकूनच आपण शिकतो. हे पण आहे. पण हे आपण आधीच आपल्याला उच्च लेवलचं जर सगळं मिळतंय, त्यालाच आपण व्हॅल्यू दिली, तिथेच फोकस केला, किंवा जिथे कुठे कनेक्ट झालाय तिथे थोडस स्टॅबिलिटी दाखवली, तर नक्कीच आयुष्यात स्टॅबिलिटी सिक्युरिटी येणार आहे. कारण सगळं आपल्या भावना, आपले विचारच सगळे क्रिएट करतात. आणि खूप खूप तुम्हाला काळजीपूर्वक बोलावं लागतं. कारण हे मी वाक्य तुम्हाला सांगितले नव्हती, बोललं की लगेच इम्बॅलन्स होतो, बोललं की लगेच. कारण तुम्ही तेच पकडून राहा, आता माझं चक्र इम्बॅलन्स राहील, आता मी गिल्ट मध्ये गेले. काल त्या मॅडमने लिहिले बघा, लगेच गिल्ट मध्ये गेल्या. जाऊ नका गिल्ट मध्ये. काही तुम्हाला इथे कोणीही गिल्ट तयार करू नका, त्याच्यासाठी कोणी बोलत नाहीये. सगळं चांगल्यासाठी बोलतं. वाईट वाटतं मनाला, पण नाही वाटून द्यायचं, 1-2 मिनिटं वाटून द्यायचं, परत कट 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 कट. तर ह्या कटिंगला जवळ ठेवा. कॉर्ड कट्स करा, विचार कट करा, फिलिंग्स कट करा. हे सगळं कट केलं पाहिजे ना आपण. तर चला आता आपलं मूलाधार चक्र ध्यान करूया. हे मला आज सगळं सांगायचं होतं. बॅलन्सिंग लक्षात घ्या, चक्रा ओपन करावे लागतात पहिल्यांदा. ओपनिंग, बॅलन्सिंग, अलाइनमेंट, हार्मोनायझेशन अँड ऍक्टिव्हेशन, हे सगळं एकमेव या आपल्या ध्यानात सगळं होतंय. उच्च ध्यानाची प्रगती तुमची व्हायला लागली आहे. कुंडलिनी ऍक्टिव्हेट होतीये. कुंडलिनी ऍक्टिव्हेट झाल्यानंतर जे काही तुम्ही करता ते आपोआप सगळं होतं. इथे कुंडलिनी ऍक्टिव्हेट झाली आणि मग रिझल्ट तुम्हाला यायला लागलेत, लक्षात घ्या. कारण कुंडलिनी ऍक्टिव्हेट झाली की हायर सगळ्या गोष्टी मिळायला लागतात. ज्ञान हायर मिळायला लागतं. स्वयंभू आहे ती, स्वयंभू. इतकं डीप लेवलला इथे काम होतंय. कुंडलिनी ऍक्टिव्हेट साठी जन्म काढावा लागतो, लक्षात घ्या. योगासनं करावी लागतात, हठयोग करावा लागतो, प्राणायाम करावा लागतो, ओंकार कर. आपण काही सुद्धा करत नाही, आपण नुसतं बसतोय. किती सुलभतेने इथे होतंय. ऊर्जा करवून घेते आपली. त्या ऊर्जेला नतमस्तक होऊयात, सरेंडर होऊयात. चला, अमृता मॅडम शेअर करताय का? माझा फ्लिकर पण व्हायला लागलाय बघा. हो, करते मी. तुम्ही, अमृता मॅडम? हो, येतो का आवाज?